सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. तर आज आहे दिवाळी. सगळेच एथनिक हॉलचे व्हिडिओ शेअर करतात. तर मी विचार केला की मी साडी कलेक्शन तुम्हाला शेअर करेल. आणि ह्या ज्या साड्या आहेत त्या मी स्वतः बाय केलेल्या आहेत या मला गिफ्ट भेटल्या आहेत. अशा सगळ्या साड्या आहेत. तर मी तुम्हाला कुठून कुठून घेतल्या, किती रेंज मध्ये घेतल्या आणि त्याची फॅब्रिक क्वालिटी सगळं मी या ब्लॉग मध्ये शेअर करणार आहे. तसंच माझे जे नेक्स्ट ब्लॉग पण येणार ते कॉर्डसेट हॉल, क्रॉप टॉप हॉल कुठून घेतला याचे डिस्क्रिप्शन पण मी तुम्हाला लिंक मध्ये देणार आहे. पण या ज्या साड्या आहेत मी त्या स्टोर मधून बाय केल्या आहेत. तर लिंक मी तुम्हाला शेअर नाही करू शकत, पण हा मी तुम्हाला स्टोर ऍड्रेस शेअर करू शकते की मी कुठून कोणती साडी घेतली. तर आजचा ब्लॉग हाच असणार आहे. तर चला आपण चालू करूया ब्लॉग. या आहेत माझ्या खूप साऱ्या साडी आणि ऍक्च्युली माझ्याकडे खूप साड्या आहेत. तर मी तुम्हाला माझ्या आता ज्या रिसेंट फेवरेट आहेत, आय थिंक 7-8 साडी आहेत, ते तुम्हाला मी शेअर करते. तर फर्स्ट साडी जी आहे ही मला आय थिंक माझ्या भावाच्या लग्नामध्ये मला ही साडी भेटली होती ऍज अ नंदन म्हणून. तर ही साडी मला नाही माहिती किती रेंजला आहे, कितीला आहे. तर मी तुम्हाला ती ओपन करून दाखवते. ह्याचे मी ब्लाउज पण अजून नाही शिवला आहे. ही आय थिंक रेड नाहीये, आय थिंक हा मरून कलर आहे. सी कलर बघा हा. मी तुम्हाला ह्याची डिझाईन पण दाखवते. आणि मी ही साडी वेअर नाही केले, तर मी जे साडी वेअर केलेत ना त्याचे मी साईडला पॉपअप करेल इमेजेस. पण ही साडी मी वेअरच नाही केली. ह्याची डिटेलिंग बघा, छान आहे. मला जेव्हा ही भेटली होती मला खूप आवडली होती. मी तुम्हाला साईडला दाखवते घालून. ही आहे साडी. ही आय थिंक मला रेंज पण नाही माहिती बिकॉज ही मला गिफ्ट भेटली होती. खूप प्रिटी वाटते, असं दुल्हन टाईप लुक येतो. तर ही फर्स्ट साडी आहे. ह्याची सगळीच साडीवर अशीच डिझाईन आहे. वर्क पण बघा असा गोल्डन आहे, गोल्डन पण नाहीये, थोडं कॉपर मध्ये वर्क आहे. ही मला भेटली होती. आणि ह्याचा ब्लाउज पण तसाच आहे. हा आहे त्याचा ब्लाउज. मी अजून शिवलाच नाहीये. तर मी जेव्हा ही स्टिच करेल तेव्हा मी तुम्हाला शेअर करेल आणि फोटोज पण माझ्या इन्स्टावर मी टाकेन. सो ही आहे फर्स्ट साडी. आता मी दाखवते तुम्हाला सेकंड. मी आता तुम्हाला सेकंड दाखवते. सेकंड आहे ही मी माझ्या भावाच्या लग्नात घेतली होती आणि ती साडी मला आय थिंक 3000 पर्यंत समथिंग भेटली आहे. तेव्हा मला ही आवडली होती, पण आता ही मला आवडत नाही, म्हणजे आउटडेटेड वाटते. पण ठीक आहे, मी तेव्हा घेतली होती. ही साडी मी मंत्राकडून शॉप आहे उल्हासनगरला, मंत्रा शॉप मधून घेतली होती. त्याचा कॉन्टॅक्ट नंबर डिटेल्स मी तुम्हाला देईल डिस्क्रिप्शन मध्ये. आणि हा ब्लाउज आहे. आय नो खूप छोटा आहे. मी ना डिझायनर कडून शिवून घेतला होता. हा ब्लाउज आहे आणि ही त्याची बॅक आहे. बॅकला पूर्ण असं नेट आहे आणि हा पीच कलर मध्ये आहे. आणि साडी पण मी ना साईडला ह्याचा इमेज पॉपअप करेल. मी ही साडी वेअर केली होती तेव्हा. सो मी अशी घेतली होती. ही तेव्हा मला आवडली होती. आय डोंट नो का आवडली, पण मी साईडला इमेज पॉपअप करेल. तर ही आहे सेकंड. मी ओपन नाही करत बिकॉज मी इमेज पॉपअप करणारच आहे फुल साडीचा. तर ही आहे सेकंड. थर्ड जी आहे ती मी आहे ना आय थिंक ही मला भाऊबीजला माझ्या भावाने गिफ्ट केली होती. ही सिंपल आहे आणि कॉटन जॉर्जेट टाइप मटेरियल आहे. मी अजून ओपन पण नाही केले. ही साडी आहे. ही आम्हाला आम्ही चौघी सिस्टर आहेत. आम्हाला चौघींना सेम साडी त्याने दिली होती. तर मला हा कलर भेटला होता. तर ही मी ट्राय नाही केली अजून. सो ही आहे तिसरी. ही पण मी घातली नाहीये, तो मी इमेज पॉपअप नाही करू शकत. आता जी चौथी साडी आहे ती माझी पर्सनली फेवरेट आहे आणि ही मी एक एंगेजमेंट साठी घेतली होती. तो मी तुम्हाला दाखवते. ही रेडी टू वेअर साडी आहे. ह्याचा पण इमेज मी साईडला पॉपअप करेन. मी पूर्ण तुम्हाला वेअर करून नाही दाखवू शकत, पण गाईज ही साडी मी अराउंड 5500 समथिंग घेतली होती.
पण मला ही बघता क्षणी एवढी आवडली आणि माझा फेवरेट कलर आहे हा. सी ह्याची डिटेलिंग बघा, एवढा रिच लुक येतोय ना, हे बघा खूप खूप मस्त. आणि जेव्हा मी घातली होती खूप मस्त वाटत होती. आणि बॅकला पूर्ण नेट आहे आणि ह्याला पॅडेड म्हणजे पॅडेड दिले आहेत, पण ह्याच्यामध्ये पॅडेड जरी नसते ना तरी तुम्ही वेअर करू शकता. साईडला ऍडजस्ट साठी तुम्हाला हे दिलंय, चेन दिले, ती ऍडजस्टेबल साठी आहे. आणि ही रेडी टू वेअर साडी आहे, तर टेन्शनच नाही की तुम्हाला साडी येत नसेल तर. आणि ही पूर्ण प्लेन आहे, हा पुरा प्लेन आहे. आणि हे जे आहे ते हे अशा व्हरायटी मध्ये आहे. सी खूप रिच लुक येतं आणि खूप छान वाटतं. मी साईडला इमेज पॉपअप करेल तेव्हा तुम्ही बघा ही साडी कितीला आहे. आणि ही साडी मी 5,500 ला घेतली होती आणि ही घेतली होती मी घाटकोपर कलर्स. तुम्ही घाटकोपर मध्ये येणार तर कलर्स हे खूप फेमस शॉप आहे. आय थिंक लेंगा साडीज म्हणजे सगळं कलेक्शन आहे त्यांच्याकडे, खूप मोठं शॉप आहे. सी कलर्स मधून मी घेतली होती. MG रोडला आहे घाटकोपर वेस्टला. तर ही आहे माझी 4th साडी, आय थिंक 4th. आता जी मी नेक्स्ट तुम्हाला दाखवणार आहे ती पर्सनली माझी खूप खूप जास्त फेवरेट आहे. बिकॉज ही मी एका लग्नात घातली होती आणि मेमरीज आहे या साडीमध्ये. सो मी हा ब्लाऊज जो आहे तो थोडा वेस्टर्न मध्ये स्टिच केला होता. सी आणि माझी जी ब्लाऊज स्टिच करते ती पण खूप छान स्टिच करून देते. सी आणि ह्याचं बॅक साइड मी बॅकलेस आहे पूर्ण. हे बघा, फक्त जेव्हा तुम्ही घालणार तेव्हा ही नाडीच असणार. तर ही ऍक्च्युली आहे सहावारी, पण जेव्हा मी वेअर केली होती ना, मी एकदाच वेअर केले. आणि जेव्हा मी वेअर केली होती तेव्हा मी ह्याला ट्विस्ट दिला होता थोडा, म्हणजे मी 9वारी मध्ये वेअर केली होती. पण जेव्हा मी ती घातली होती ना गाईज, खूप छान वाटत होती. मी साईडला ह्याचा पण इमेज पॉपअप करेल. आणि ही साडी मी घेतली होती ठाण्यावरून. तुलसी करून शॉप आहे, खूप फेमस आहे. नागरिक, तुम्ही स्टेशन रोडला जाल, नागरिकच्या समोर तुलसी शॉप आहे, तिथून मी ही साडी घेतली होती. ही साडी अराउंड 3000 पर्यंत होती. आणि गाईज ही साडी मी लाईफ मध्ये कधी विसरणार नाही, बिकॉज ही साडी माझ्या खूप म्हणजे मेमरी आहे या साडी सोबत आणि मी ही साडी खूप जपून ठेवणार आहे. सो ही साडी मी 3000 ला घेतली होती आणि ही खूप मस्त आहे. त्याचा कलर पण बघा, ड्युअल शेड मध्ये आहे. त्याला काहीतरी बोलतात, तर मला ते आठवत नाहीये. पण गाईज ही साडी माझी खूप फेवरेट आहे. सो ही साडी झाली. आता मी नेक्स्ट दाखवते. नेक्स्ट जी साडी आहे ती मी जेव्हा बघितली ना तेव्हा मला एवढी आवडली आणि मी विचार केला होता, बिकॉज माझ्या भावाचं लग्न आणि अजून एक लग्न हे एकाच म्हणजे मागे पुढे होते. एक फेब मध्ये होतं आणि एक काहीतरी एप्रिल मध्ये समथिंग होतं. तर मी विचार केला होता मी एकच साडी दोघांच्या लग्नात घालणार. पण जेव्हा मी ही साडी बघितली ना तेव्हा मला ती एवढी आवडली आणि मी विचार केला की मी ही साडी घेणारच आणि मी ती शेवटी घेतलीच. आणि ही साडी मी घेतली दादरवरून आणि ही साडी थोडी कॉस्टली आहे, पण त्याचा कलर माय गॉड. त्या साडीचा पण मी इमेज पॉपअप करेल आणि या साडीचा पण करेल. ही मी ह्याचे जे ब्लाऊज जेव्हा स्टिच केला होता ना तेव्हा थोडं मिस्टेक झाली होती. मी तिला असा मला सांगितला होता, पण ही जी साडी त्याचा जो मटेरियल होता तो तसा ब्लाऊज तुम्ही स्टिच नाही करू शकत. तर मी खूप टेन्शन मध्ये होती, अरे एवढी चांगली साडी आहे तर आता मी कसं ह्याला स्टाईल करू. मग मी तिला परत चेंज करायला लावलं, तेव्हा तिने जो मला ब्लाऊज शिवून दिला, सिरियसली सांगते 10 out of 10 म्हणजे खूप छान हे केलं होतं. हे बघा, हा ब्लाऊज आहे, हा मी नीट ठेवला नाही म्हणून तो थोडा सी. आणि ह्याचा हँड बघा, हँड मी घालून दाखवते तुम्हाला. ह्याचा हँड तिने खूप मस्त स्टिच केला आणि हा कलर पण माझ्याकडे नव्हता. सो आणि ही बॅक आहे, बॅकला पण तिने काहीच माझं जे हे आहे ना इथे ब्रोच आहे म्हणजे ब्लाऊजच्या हँडला. आणि सेम तिने आहे ना मला, मी बोलली इथे ब्रोच आहे तर बॅकला पण तू ब्रोचच कर. मग ते बॅकलेस आहे आणि त्याला बघा तिने ना ब्रोच स्टिच करून दिलाय. तुम्हाला असं दिसतंय बघा, हा ब्रोच आहे. खूप खूप मस्त वाटत. जेव्हा मी साडी घातली होती ना मला सगळ्यांनी विचारलं होतं की तू ही साडी कुठून घेतली. आणि ही साडीचा कलर, ही आहे साडी सी.
ची बॉर्डर दाखवते मी तुम्हाला. ही आहे ती साडी गाईज. ही साडी मी आय थिंक 5000 मला एक्झॅक्ट नाही आठवते कितीला घेतली, पण मी ही थोडी कॉस्टलीच घेतली होती. म्हणजे आता तरी मी कॉस्टलीच घेतली होती, नंतर तर ठीक आहे, पण आतासाठी ही मला थोडी कॉस्टली वाटली. पण ऍज अ प्राइस जशी आहेत, पण दिसते पण खूप प्रिटी. आणि ही मी घेतली होती दादर वरतून. दादरला शशिकांत करून शॉप आहे, म्हणजे लग्नाचा बस्ता वगैरे जे आहे ते तिथे होतात. तर मी माझ्या भावाच्या बस्त्यासाठी गेली होती, पण मला ती आवडली होती तर मी ती घेऊन टाकली. आणि ही साडी मी आणि माझ्या सिस्टरने सेम साड्या, म्हणजे सेम नाही घेतली होती, पण त्याच शॉप मधून घेतली होती. तर आम्हाला आय थिंक ही खूप कॉस्टली होती. त्याने डिस्काउंट मध्ये काहीतरी आम्हाला दिली होती. 4-5 पर्यंत असणार ही साडी. खूप मला आवडली होती आणि मी ह्याची इमेज पण इथे साईडला पॉपअप करेन. सो ही होती. आता लास्ट साडी जी आहे ती खूप बेसिक आहे आणि दाखवायची गरज पण नाही, पण मी दाखवते. खूप प्लेन साडी आहे, म्हणजे येल्लो मध्ये आहे. ही मी हळदीला घातली होती, तर ही बेसिक आहे. ही अराउंड 400 समथिंग काहीतरी आहे. तर ही मी माझ्या भावाच्या लग्नात हळदीमध्ये घातली होती. तर हे होतं माझं साडी कलेक्शन. हे मी वेअर करून नाही दाखवू शकत बिकॉज खूप साडी आहे, म्हणून मी ज्या साड्या वेअर केल्यात त्याचे मी साईडला इमेज पण पॉपअप करते आणि डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला काहीच डिटेल्स पण शेअर करते विथ ऍड्रेस. माझ्याकडे जर ऍड्रेस पूर्ण असेल तर, आणि जर माझ्याकडे ऍड्रेस नसेल तर मी लोकेशन सांगेल तुम्हाला, तर तुम्ही फाइंड आउट करू शकता गुगल थ्रू. सो हे होतं साडीचं. असेच माझे वेगवेगळे ब्लॉग्स पण येणार आहेत, तर तुम्ही प्लीज मला सबस्क्राईब पण करा, लाईक करा, शेअर करा. जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर तुम्हाला असे माझे न्यू व्हिडिओ अजून बघायला भेटतील. सो दॅट्स ऑल. आजचा ब्लॉग एवढाच होता. मी विचार केला दिवाळी आहे तर मी तुमच्यासोबत माझे एथनिक वेअर नाही बोलू शकत, ट्रेडिशनल शेअर करते. तर मी तुम्हाला साड्या शेअर केल्या. यामध्ये माझ्या अजून 2 साड्या आहेत, पण त्या मला भेटत नव्हत्या, पण त्याचे जर इमेज मला भेटले तर मी पॉपअप करेन साईडला. तर दॅट्स ऑल. आणि आज हाय दिवाळी, तर माझ्याकडून तुम्हाला आणि तुमच्या पूर्ण फॅमिलीला हॅपी दिवाळी, शुभ दीपावली. सो दॅट्स ऑल. आजचा ब्लॉग एवढाच होता. प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.